आवा उठा ना, आवा उठा. 9 वाजत आले तरी हा माणूस अजून उठला नाही, खुशाल झोपेले. काय व झोपू दे ना, झाला भोंग्या सुरू सकाळी सकाळी. काय म्हणून राहिले तुम्ही? काय म्हणून राहिले? म्या भोंग्या सुरू केला? तुम्हाला काही वाटतं का? थोडी मनाची नाही जनाची तरी धरा. लोक काम करू राहिले सकाळी सकाळी आणि तुम्ही 9 वाजस्तोवर पसरेले. माझ्या मुळावर उठली होतो, झोपू पण देत नाही मला. आव हा झोपाचा टाईम आहे का? रातभर झोप झाली नाही म्हणतात. रातभर काय केलं तुम्ही? तुला काही समजतं का नाही? रातभर मग पोटात किती गडबड चालू होती. भरलं डबकंही चाललं बाहेर, भरलं डबकंही चाललं बाहेर. तू काहीच नाही पडलं मग हातपाय किती गळून गेलेत पाय. जाऊ जाऊ बाहेर डबकं घेऊन. तुम्हाला माग 2 दिवसापासून सांगू राहिले त्या हरभऱ्याचे लाडू इथले खाऊ नका, इथले खाऊ नका. असे खाऊ राहिले हापापल्यावानी. किती खाल्ले हो? मग पोटात गुडगुड होणार नाही तर काय होणार आहे? आता पा डबकं घेऊन बाहेर माहिती. आली 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 पोटात गळ उठली. लवकर डबकं भरून दे, अर्जंट पेशंट ये. ज्याच्यावर आलं त्याला कळतं. आता पळा पांढरीत. मी 1000 वेळा सांगितलं संडास बांधून घ्या, संडास बांधून घ्या. पाण्या पावसाचा कशाचा. आणि आमच्या बायाचं तर किती अवघड होतं. पण याला काय, याला फक्त असे दुसरीकडे पैसे घालायच्या. सरकारच्या किती स्कीम आहे तरी याला याचा फायदा करून घेता येत नाही. आता तर थोडा डोक्यात उजेड पडन याचा. संडास तर बांधून घेईन. पप्प्या लय घाई घाई दिसतोय, पळतच आलाय. लय अर्जंट दिसतंय काम तो. पोटात कळ आली रे गण्या, तू डिस्टर्ब न करू माझा. पाणी पण माझ्या मुळावरच उठलाय. मग पोट खराब झालंय तेव्हापासून झडगस लावलाय या ना. मोकळं पण हो या ना चांगलं मनापासून. पप्प्या तू माझा जिगरा दोस्त आहे राव. लय किव येऊ राहिले रे मला तू. गण्या तुला एक सल्ला देतो, काही कर पण त्या हरभऱ्याचे डाळीचे लाडू खाऊ नको रे बाबा. लय परेशानी चालली मी. कोणाचा आवाज येऊ राहिला रे त्या कोपऱ्यातून? माझ्या वावरात कोण बसलाय सकाळी सकाळी? मी राखण ठेवायला राहतोय तरी लोक येतेच माझ्या वावरात घाण करायला. पिया जयच्या वावरात बसलोय आपण. ते रामभाऊ आलेत. पळ लवकर पळ लवकर, नाही तर ते काही जिवंतच वाढणार नाही आपल्याला. आपल्याला फटके काढल्याशिवाय पर्याय नाही आता. काय म्हणतो रामभाऊ आला, रामभाऊ आला. माहेर ते काही घरी बांधून आणल्याशिवाय आता सोडत नाही मला. गाण्या पळ लवकर पळ लवकर, नाही तर फटकेच बसन आपल्याला. ते डबकं दे सोडून इकडे आता. माझ्या गावचा सरपंच म्हणतोय आपलं गाव 100% हागणदारी मुक्त झालंय. उद्या सरपंचालाच घेऊन येतो इथं. आता याची कंप्लेंटच करतो दोघायची पण. त्या कशाला आता जातो सरपंचाच्या घरी आता. सरपंच ओ सरपंच, सरपंच सरपंच काय पावसाचा आनंद घेऊन राहिले काय कोण घरात? रामभाऊ भरपावसात तुम्ही माझ्या घरी सकाळी सकाळी काय गोड बातमी आणली भरपावसात? गोड काय याची बातमी आहे? कडू बातमी एकदम. आता माया वावरात पाहा लोक किती घाण करू राहिले तर, आणि तुम्ही म्हणता 100% हागणदारी गाव आहे आपलं. काय रामभाऊ काय गावाचं नाव खराब करू राहिले आपल्या? अहो शासनाकडून आपल्याला 1 नंबर पुरस्कार भेटेल. महाराष्ट्रातून 1 नंबर गाव आहे आपलं. हागणदारी मुक्त गाव आहे. हागणदारी मुक्त गाव आहे आपलं. हागणदारी मुक्त गाव आहे. मग सकाळी या तुम्ही आता माझ्या संग, तुम्हाला आस्वाद दाखवतो मी हागणदारी मुक्त गावाचा. रामभाऊ तू फक्त नाव सांगतोय. वावरात कोणाला पाहिलं तो सकाळी डबकं घेऊन कार्य करताना? हा त्याला माहित नाही वाटतं. ग्रामसभेनं निर्णय घेते रे, 1000 रुपये फाईन आहे जो कोणी दिसेल ते. तू फक्त नाव सांग. उद्याच आता मी मीटिंग बोलवतो आपली ग्रामपंचायतची आणि ते उभं करतो. सरपंच ते पप्प्यान गाण्या होते. 2 जण मी रंगी हात पकडे द्यायला कार्य करताना. काय पप्प्यान गाण्या होते का ते कार्यक्रम करणारे? थांब ते लय कारनामे करेल. आता ही चांगली संधी आहे. तू फक्त हार घेऊन तयार राह. आता त्याचं पाय उद्या कसं मी स्वागत करतो. मी त्याच्या घरी जात होता. थांब तू आता. रामभाऊ 100% शेट चाललाय. एक काही ना काही कारस्थान करणार आहे आता माझ्या विरोधात. यांना 2दा-3दा पकडलंय मला. देवा आता पोटात गुडगुड नको हो देव रे. लय तकलीफ चालली मला. आव बरं वाट राहिलं का तुम्हाला? आता पोटातली गुडगुड थांबली की नाही? गंगे तुला काय सांगू, पोटातली गुडगुड जरा थांबली, पण दुसरं दादा टेन्शन माझ्या मागं लागतं काय गणू. कोणतरी काम केलं आता तुम्ही? तुम्हाला ना शिल्लकच्या काड्या करायची सवयच आहे. एवढं वाकडे झाले तरी पण काही अक्कल नाही. तरी पण शिल्लकचे शहाणपणा कायलाच करायचा. एवढं तोंड नका पाडू. आपण दवाखान्यात जाऊ. काय झालं मला सांगा ना. मी बायको आहे तुमची, मला सांगू शकता. तुला काय सांगू आता, त्या रामभाऊनं मला रंगे हात पकडलंय.
बाई आपलं वाटुळे केलं या माणसानं. याचं मला माहीतच होतं याचं लक्षण चांगलं नाही. आता बघा बोंबलत आपल्या नशिबाचं काळ केलं तुम्ही. बाई तुमचा रामभाऊच्या पोळीवर डोळा होता बाई, मन माहीतच नव्हतं ना. कव गंगे तो नवरा इतका जाईल का असे धंदे करायला? अहो त्या रामभाऊनं मला त्याच्या वावरात संडास करताना पकडलंय, त्याच्यामुळे ती एवढा आला माझ्या घरी आता बांधायला. करे पप्पे तुझ्या पोटातली गुडगुड गुडगुड थांबली करे? तो जिगरी दुस्त गाणे आला इथं, चाल बर लवकर दवाखान्यात. बरं झालं गण्या भाऊजी तुम्ही आले. लगे ये ना याची हाडकाची काडकी झाली. तुम्ही लगे पहिलं यायला दवाखान्यात न्या बरं, नाहीतर डॉक्टरला इथं बोलवा. यायला हाऊसनच नाही, मी काय करू? गंगा वहिनी तुम्ही पण काही कामी नाही बरं, तुमचा पण हात आहे त्याचं पोट बिघडवण्यात. तुम्ही कशाला त्याला हरभऱ्याचे लड्डू करून दिले पावसाळ्यात? हो भाऊजी काय सांगा तुम्हाला, या माणसाला खायचा आका टाका नाही. 2 दिवसात त्यानं सगळा डब्बा संपून टाकला ना. वहिनी तुम्हाला काय सांगावं, पप्प्याला जेवढा त्रास होत असेल ना त्याच्या 100 पटीनं त्रास मला हो राहिलाय. लय जिगरी दोस्त आहे मा देऊ, त्याच्या हाल मला पाहता येऊन नाही राहिलेत. थांबा मी डॉक्टरलाच फोन लावतो, डॉक्टरलाच बोलून घेतो इथं. हा डॉक्टर साहेब, हा आमचा पेशंट आहे पप्प्या, त्याचं पोट बिघडलंय, लवकर या तुम्ही, इमर्जन्सी पेशंट आहे. वहिनी मी त्या टकल्या डॉक्टरला फोन लावला, लगेच येते ते, 5 मिनिटात हजर होणार आहे आता. आणि तो सारखा जीव लोक मित्र सगळ्याला भेटो, संकट काळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. अरे पप्प्या डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेब आले, उठून बैस. कोण आहे पेशंट? तुम्ही डॉक्टर कशाला झाले हो? तुम्हाला पेशंट पण ओळखू ये ना काय इथं? तो पप्प्या मारायला लागला तिकडं, तुम्ही म्हणून राहिले पेशंट कोण आहे? गानिया हा डॉक्टर ओरिजिनलच आहे का? नाही तर अजून बिघडून देईन बरं कार्यक्रम येऊ. आधीच गॅस लीक होईल मावा. तुम्ही मला नाव ठेवून राहिले का? माझ्यावर संशय घेऊन राहिले? मी चायनाहून MBBS MD डॉक्टर आहे आणि 50 वर्षाचा अनुभव आहे मला. माहिती आहे डॉक्टर 50 वर्षात दिसून राहिलाय मला. आणि शिकला कधी आणि मोठा कधी झाला आणि एक्सपिरियन्स कधी घेतला आणि 50 वर्षाचा काही फेकू राहिलाय. हो तू पेशंट आहे का? लेच गाठला रे, काय झालं तुला? हो डॉक्टर साहेब, डॉक्टर तुम्ही का मी आहे? तुम्ही पहा मला काय झालं तर. पप्पी मला तर ताप दिसू राहिली तुला, 100 डिग्रीच्या वर ताप गेली तो इथं. हो डॉक्टर मला ताप नाही हो, मग गॅस लीक झालाय खाली येऊन, ते पहा आधी. हो डॉक्टर त्याच्या डोक्याला हात नका लाव, पोटाला हात लाव, पोटात गडबड आहे. अरे मूर्खाओ तुम्ही मला शिकू राहिले का? डॉक्टर मी आहे का तुम्ही आहे? कर रे पप्प्या इकडं पोट, मी पोट तपासतो काही आहे का पाहतो आत. मला तर अपेंडिक्स वाटू राहिले, गाठी सारखं लागू राहिलंय हाताला, का गोटी गिटी गिळली काय या ना. अरे गाण्या तो आहे डॉक्टर कुठून आणला रे बापा, याला वापस धाड लवकर. ते पोट गुडगुड व्हायला लागलं रे, डब्बा घेऊन घ्या लवकर. आता याच्यावर एकच उपाय सांगतो मी तुम्हाला, 5 मिनिटात इलाज लगे. पप्प्याला कुठंच हलवायचं काम नाही जाग्याहून. डॉक्टर साहेब लवकर सांगा हो, त्याला लय त्रास होऊ राहिला. आता एकच इलाज येलं, तुम्ही लगेच 5 डझन केळं आणा आणि याला एका टायमाला 5 डझन केळं खायला लावा. लिक्रेस आपोआप बंद होऊन जातं. पप्प्याचं टेन्शनच मिठ्ठं, महिनाभर जायचंच काम नाही त्याला आता. हो डॉक्टर साहेब इतका सोपा इलाज होता, तुम्ही कशाला आले इथं? फोनवरच सांगायचं होतं ना, तुम्हाला फेकी काही भेटत नाही. आता निघा लवकर. गानिया लवकर जाय रे बापा, केळं घेऊन ये, नाही तर पोटात केळ निघायला लागली.